नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शब्दांच्या जातीमधील दुसरी विकारी शब्द जाती ती म्हणजे सर्वनाम याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। आपण मागील पाठामध्ये नामाविषयी माहिती पाहिली, नामांचे प्रकार पाहिले होते। आता आपण सर्वनाम म्हणजे काय ते समजून घेणार आहोत आणि सर्वनामाचे प्रकार पाहणार आहोत। तत्पूर्वी काही मी तुम्हाला वाक्य देतो, ती वाक्य आपण या ठिकाणी वाचूया। राघव शेतावर गेला, तो खूप मेहनती आहे, त्याने छान बागायत केली आहे, त्याला कष्ट करायला आवडतात। या वाक्यांमध्ये आपल्या लक्षात येईल की राघव या शब्दाऐवजी तो, त्याने, त्याला हे पर्यायी शब्द आपण वापरलेले आहेत। जर मी असं म्हटलं असतं राघव शेतावर गेला, राघव खूप मेहनती आहे, राघवने छान बागायत केली आहे, राघवला कष्ट करायला आवडतात, तर राघव 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 पुन्हा पुन्हा ऐकायला कानाला कुठेतरी आपल्याला ते खटकतं, असं थोडं नकोसं वाटतं। मग त्याला पर्यायी शब्द म्हणून आपण तो, त्याने, त्याला हे शब्द या ठिकाणी वापरलेले आहेत। तुम्हाला आठवतं का, पहिली दुसरीच्या वर्गात असताना बाई गुरुजी जेव्हा आपल्याला एखाद्या विषयावर माहिती लिहायला सांगायचे, उदाहरणार्थ बाई सांगायच्या की गायीविषयी माहिती लिहा, मग आपण लिहायचो मला गाय आवडते, गाईला 2 शिंगे असतात, गाईला 4 पाय असतात, गाईला 1 शेपूट असते, गाय चारा खाते, गाय दूध देते। हे प्रत्येक आपल्या वाक्यामध्ये गाय हा शब्द येत होता। आता जर हे आपण लिहायला गेलो तर गाय या शब्दाऐवजी आपण तिला, तिचे, ती, तिने हे शब्द वापरणार। त्यावेळेस कधी आपल्याला ते माहीत नव्हते, गायीविषयी माहिती लिहायची म्हणून गाय पुन्हा 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 ती गाय आपल्या वाक्यामध्ये फिरताना दिसायची। पण आता तसं नाही, आता आपण काय करतो, ती या शब्दाचा वापर करतो, तिला, तिच्या, तिने। हे जे पर्यायी शब्द त्या गायी या नामाऐवजी, गाय हे नाम आहे, मगाशी आपण राघव पाहिलं, राघव हे विशेष नाम होतं, गाय ही सामान्य नाम आहे। या नामांऐवजी आपण जे शब्द वापरले त्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात। नामाऐवजी येणारा शब्द किंवा नामाची पुनरावृत्ती टाळणारा शब्द म्हणजे सर्वनाम। सर्वनामाची व्याख्या बघूया। नामाऐवजी येणारा आणि नामाची पुनरावृत्ती टाळणारा विकारी शब्द म्हणजे सर्वनाम होय। याला सर्वनाम म्हणण्यामागचं आणखी एक कारण आहे की नामाचा प्रतिनिधी म्हणून सर्वनाम नामाचा प्रतिनिधी म्हणून सर्व प्रकारची कार्य करतो। म्हणजे नाम वाक्यामध्ये कर्ता कर्म जे वाक्याची कामं करतो ती कामं या ठिकाणी सर्वनाम सुद्धा करत असतं, म्हणून आपण त्याला सर्वनाम म्हणतो। मला वाटतंय आता सर्वनाम ही व्याख्या आपल्याला चांगल्या पद्धतीने समजलेली असेल। आता पुढे आपण अधिक माहिती घेऊया। आता जी एकूण सर्वनामं आहेत ती मी सर्वनामं तुम्हाला एका तालात, ठेक्यात किंवा एका दमात कशी म्हणता येईल हे या ठिकाणी सांगणार आहे। पहा ती सर्वनामं कोणती आहेत। मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या, हा, ही, हे, ह्या, जो, जी, जे, ज्या, कोण, कोणी, कोणास, काय, आपण, स्वतः। आता ह्या कशा म्हणायच्या मी तुम्हाला दाखवतो बघा। मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या, हा, ही, हे, ह्या, जो, जी, जे, ज्या, कोण, कोणी, कोणास, काय, आपण, स्वतः। पुन्हा बघा। मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या, हा, ही, हे, ह्या, जो, जी, जे, ज्या, कोण, कोणी, कोणास, काय, आपण, स्वतः। म्हणा माझ्या मागे। मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या, हा, ही, हे, ह्या, जो, जी, जे, ज्या, कोण, कोणी, कोणास, काय, आपण, स्वतः। अशा पद्धतीने ठेक्यात, तालात आपण लक्षात ठेवलीत तर एका दमात ही सगळी सर्वनामं आपण लक्षात ठेवू शकतो। आता असं कधी कधी म्हटलं जातं की वाक्यात एखादं नाम येऊन गेल्याशिवाय सर्वनाम येत नाही। मी काही वाक्य या ठिकाणी तुमच्या समोर ठेवतोय पहा। आज तो खूप शांत बसला होता, गुरुजी त्याला ओरडले होते, त्याने अभ्यास पूर्ण केला नव्हता, त्यामुळे गुरुजी त्याच्यावर नाराज होते। इथपर्यंत मी वाचतो।
इथे तुमच्या लक्षात आलं असेल की तो, त्याला, त्याने हे जे शब्द आहेत, ही जी सर्वनामं आपण त्यांना आता म्हणू, शब्द आता सर्वनामं म्हणूया, ही सर्वनामं कोणाविषयी वापरलेली आहेत आतापर्यंत आपल्याला काही कळलेलं नाही. पुढचं वाक्य वाचूया. वैभव घरी अभ्यास करत नाही हे त्याच्या आईनेही सांगितले होते. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की मगाच्या वाक्यांमध्ये तो, त्याला, त्याने, त्याच्यावर गुरुजी रागावले होते. हे शब्द, तो, त्याला, त्याने, त्याच्यावर, हे शब्द, ही सर्व नामं कोणत्या नामाऐवजी आली होती? तर वैभव या नामाऐवजी आली होती. हे आपल्या या ठिकाणी लक्षात येईल. म्हणजे त्या परिच्छेदामध्ये कुठेतरी ते नाम येऊन गेलं असतं आणि त्याच्याऐवजी सर्वनामं वापरलेली असतात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मगाशी जी एका दमात म्हटली, मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या, हा, ही, हे, या, जो, जी, जे, ज्या, कोण, कोणी, कोणास काय, आपण, स्वतः, ही जी सर्वनामं म्हटली त्यांचे आता आपण वर्गीकरण करूया. प्रकारांमध्ये त्यांचे प्रकार पाहूया. त्यातील पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम. आता पुरुष म्हणजे हे कोणी व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर येईल तर तशा पद्धतीचा पुरुष या ठिकाणी आपल्याला अपेक्षित नाही. तर जेव्हा एखादं आपण संभाषण करतो, एखादं लेखन करतो, एखादी कथा लिहितो, याच्यामध्ये 3 व्यक्तींचा समावेश असतो, वस्तूंचा किंवा व्यक्तींचा समावेश असतो. त्या कोणत्या 3 गोष्टी? तर पहिला म्हणजे बोलणारा, कोणीतरी बोलत असतो. दुसरा त्याचं कोणीतरी ऐकत असतो, म्हणजे दुसरा असतो ऐकणारा. आणि तिसरी व्यक्ती असते जिच्याविषयी आपण बोलतो ती, माहिती सांगतो ती. म्हणजे बघा, बोलणारा, ऐकणारा आणि जिच्याविषयी बोलतो ती, अशा पद्धतीचे 3 वस्तू किंवा 3 व्यक्तींचा समावेश लेखनामध्ये किंवा संभाषणामध्ये होत असतो. त्यांना व्याकरणाच्या भाषेत पुरुष म्हणतात. मग त्यामध्ये 3 पुरुष आपण पाहिले. पहिला बोलणारा. बोलणारा पुरुष कोण असतो? आता बोलतोय कोण? मी बोलतोय, किंवा आम्ही आणखी दोघे जण असतो तर आम्ही बोलतो असं म्हटलं असतं. म्हणजे बोलणारे मी किंवा आम्ही आहोत. ऐकणारे आता तू आहेस किंवा तुम्ही सगळे आहात, माझ्यासमोर ऐकतायत तुम्ही. आणि ज्याच्याविषयी माहिती सांगतो तो तिसरा कोण? तर मी सर्वनाम, सर्वनामाविषयी माहिती सांगतोय आता तुम्हाला. म्हणजे बोलणारा मी किंवा आम्ही, ऐकणारे तू किंवा तुम्ही, आणि ज्याच्याविषयी बोलतो तो, ती, ते, त्या, इथे आपण सर्वनामाविषयी बोलतोय. म्हणजे अशा पद्धतीनं हे 3 पुरुष या ठिकाणी तयार होतात. आणि मग यावरून पुरुषवाचक सर्वनामाचे पुन्हा 3 उपप्रकार पडतात. ते कोणते बघूया. बोलणारा, ऐकणारा आणि ज्याच्याविषयी बोलले जाते, या 3 पुरुषांवरून पुरुषवाचक सर्वनामाचे 3 उपप्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे प्रथम पुरुषवाचक. प्रथम पुरुषवाचक म्हणजे कोण? तर बोलणारा. बोलणारे प्रथम असतात, तेव्हा तर ऐकणारे असतात. आणि बोलणारा कोणातरी विषयी माहिती सांगत असतो, म्हणजे बोलणारा प्रथम असतो. यामध्ये मी, आम्ही, बोलणारे म्हणजे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहेत मी, आम्ही. वाक्य पाहूया. मी नेहमी वेळेवर येतो, आम्ही सगळे भाऊ आहोत. ही माहिती मी आणि आम्ही सांगतो तुम्हाला. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, यामध्ये ऐकणारे असतात, तू किंवा तुम्ही. तू नेहमी उशिरा येतोस, तुम्ही जेवण करून घ्या. आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे ज्याच्याविषयी बोलले जाते तो. तो, ती, ते, त्या. तो चित्र छान काढतो, ते काल गावाला गेले. अशा पद्धतीनं पुरुषवाचक सर्वनामाचे हे 3 उपप्रकार पडतात. आता सर्वनामाचा पुढचा मुख्य प्रकार आपण पाहणार, दुसरा क्रमांकाचा, तो म्हणजे दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम कोणाला म्हणायचं? बघा, एक आई आपल्या बाळाला घेऊन खेळण्यांच्या दुकानात जाते आणि तिथे गेल्यानंतर ते मूल, त्याला काही खेळण्यांची नावं माहीत नसतं, त्याला त्या वस्तू दिसतात सगळ्या. मग ते मूल काय करतं? आपल्या आईला बोट दाखवतं, बोट करतं त्या वस्तूकडे आणि दाखवतं, मला ते हवं आहे, मला ती वस्तू हवी, मला तो चेंडू हवा आहे, मला ती बाहुली हवी आहे. म्हणजे त्यावेळेस तो काय करतो? त्याचं बोट पुढे करतो आणि तो, ती, ते, त्या
अशा पद्धतीचा तो उल्लेख करतो, या सर्वनामांचा वापर करतो ती वस्तू दाखवण्यासाठी. अशा पद्धतीने एखादी वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरले जाते त्या सर्वनामाला दर्शक सर्वनाम असं म्हणतात. उदाहरणार्थ हा, ही, हे, ह्या, तो, ती, ते, त्या. उदाहरण बघूया. हा मुलगा हुशार आहे. हा आपण या ठिकाणी दाखवतो तो. ह्या साऱ्या गोष्टी मला आवडतात. ही माझी वही आहे. त्या मुली छान खेळतात. ते माझे गाव आहे. आपण या ठिकाणी ते दाखवतो. नकळतपणे आपलं बोट तिथे समोर जातं, ओळख करून देतो एक प्रकारे आपण त्या वस्तूची. अशा पद्धतीच्या नावाला आपण दर्शक, अशा पद्धतीच्या सर्वनामाला आपण दर्शक सर्वनाम या ठिकाणी म्हणू शकतो किंवा म्हणतो. आता आपण सर्वनामाचा तिसरा प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे संबंधी सर्वनाम. संबंधी सर्वनाम हे दर्शक सर्वनामाशी संबंधित असतं, म्हणून त्याला आपण संबंधी सर्वनाम म्हणतो. उदाहरण बघा. जो, जी, जे, ज्या हे संबंधी सर्वनाम आहेत. हा मुलगा जो नेहमी हजर असतो. हा मुलगा जो नेहमी हजर असतो. जो या शब्दाने त्या ठिकाणी आपल्याला संबंध जोडलेला पाहायला मिळतो. कोणता मुलगा? हा मुलगा. काय त्याचा संबंध आहे? जो नेहमी हजर असतो. म्हणजे इथे हा, हे जे दर्शक सर्वनाम होतं त्याच्याशी जो या सर्वनामानं आपल्याला संबंध दाखवलेला आहे. जो करेल तो भरेल. जे जे चांगले ते ते उगवेल. पेराल तसे उगवेल. जे जे चांगले ते ते स्वीकारावे. जे चमकते ते सारेच सोनसते. जे ते या ठिकाणी दर्शक सर्वनामांशी संबंध दाखवणारी सर्वनामं म्हणजे संबंधी सर्वनामं. आता आपण सर्वनामांच्या प्रकारामधील चौथा प्रकार पाहणार आहोत, प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्न म्हटला की डोळ्यासमोर मोठं चिन्ह येतं, प्रश्नचिन्ह. मला वाटते प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला प्रश्न पडतातच. मग ते वेगवेगळ्या प्रकारे असतील. कोणाला भूक कशी भागवायची याचे प्रश्न पडले असतील. कोणाला अभ्यास कसा करावा याचा प्रश्न पडला असेल. कोणाला पुढे काय करायचं हे प्रश्न पडले असतील. कोणाला आत्ताचं खायचं काय हा प्रश्न पडला असेल. कितीतरी प्रश्न जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माणसाच्या समोर अनेक प्रश्न असतात आणि तो ते सतत स्वतःला विचारतो किंवा इतरांना विचारत असतो. त्याची उत्तरं मिळवण्यासाठी आयुष्यभर माणूस फिरत असतो. प्रश्नार्थक सर्वनामांसाठी सर्वनामं ही आपल्याला प्रश्न विचारण्यासाठी मदत करतात. मग व्याख्या आपण बघू शकतो की प्रश्न विचारण्यासाठी वापरले जाणारे सर्वनाम म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम. कोणती प्रश्नार्थक सर्वनाम? कोण, कोणी, कोणास, काय. कोण. मी जेव्हा विचारतो तू कोण आहेस, त्यावेळेस कोण या शब्दाचं उत्तर नाम असणार आहे. म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम हे त्याचं जे उत्तर येतं ते कोणतं तरी एक नाम असतं. तू कोण आहेस? नाम. तू कोण आहेस? त्याचं ते नाव येईल किंवा त्याचा तो व्यवसाय असेल तर तो सांगेल. मी शिपाई आहे किंवा मी रमेश आहे. त्यावेळेस तो त्याचं नाव सांगेल किंवा व्यवसाय सांगेल, म्हणजे तिथे एक उत्तर आपल्याला मिळणार आहे. तुला काय हवे? त्याला काय हवं असेल तो ते सांगणार. काय या शब्दाने एखाद्या नामाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. म्हणजे इथे प्रश्न विचारला काय या शब्दाने, कोण या शब्दानं. कोणी मारले तुला? त्यावेळेस देखील आपल्याला कोणी या शब्दानं प्रश्न निर्माण केलेला आहे. पाहूया काही उदाहरणं बघूया. तुझे नाव काय आहे? ते कोणास म्हणाले? तुझ्या हातात काय आहे? कोण आहे रे तिकडे? अर्थात विद्यार्थी मित्रांनो, आपण हे प्रश्न विचारताना तशा पद्धतीने ते विचारले पाहिजे की शेवटी प्रश्नचिन्ह आला पाहिजे. कोण आहे रे तिकडे? प्रश्नचिन्ह निर्माण झाला पाहिजे. तुझे नाव काय आहे? प्रश्न निर्माण झाला पाहिजे. तुझ्या हातात काय आहे? प्रश्न निर्माण झाला पाहिजे. प्रश्नचिन्ह येतं. कोण, कोणी, कोणास, काय ही सर्वनामं जेव्हा आपण वापरतो प्रश्न विचारण्यासाठी तेव्हा त्यांचं उत्तर एक कुठलं तरी नाम येत असतं. अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामांना की ज्याचं उत्तर एक नाम येतं त्या सर्वनामांना आपण प्रश्नार्थक सर्वनामं असे म्हणतो. आता आपण पुढच्या प्रकाराकडे जाणार आहोत, तो म्हणजे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे. पुन्हा मी सांगतो, ही सर्वनामं जी मगाशी प्रश्नार्थक सर्वनामांमध्ये आपण पाहिली ती अनिश्चित किंवा सामान्य सर्वनामांमध्ये सुद्धा आहेत. कोण, कोणी, कोणास, काय.
फक्त प्रश्न इथे एक फरक असा आहे दोघांमधला की आता इथे मी जे काही ते वापरणार आहे सर्वनामं त्यावेळी त्याचं उत्तर अनिश्चित असणार आहे. उत्तर म्हणजे गोंधळ असणार आहे मनाचं. एक बघा कसं, काय करावे हेच कळत नाही. इथे कुठेही प्रश्न नाही. काय करावं हेच कळत नाही. काय म्हणजे निश्चित आता नाचावं, गावं, उड्या माराव्यात, झोपावं की काय करावं काही कळत नाही. म्हणजे इथे निश्चितपणा नाही. अशा वेळीच तिथे आपण काय या सामान्य सर्वनामाचा किंवा अनिश्चित सर्वनामाचा वापर केलेला आहे. कोणीही जागेवरून उठू नये. आता इथे बघा कोणीही म्हणजे नक्की कोण ते सांगितलेलं नाही. पण तू जागेवरून उठू नकोस असं म्हटलं तर आपण तू या शब्दाने निश्चित व्यक्तीला आपण त्या मुलाकडे निर्देश करून सांगू शकतो. पण इथे कोणीही जागेवरून उठू नये म्हणजे नक्की कोणाला सांगितलं आहे हे आपल्या लक्षात येत नाही. याचं उत्तर निश्चित नाही. याचं उत्तर म्हणजे प्रश्न नाही हा, पण निश्चित नाही समजा आपल्याला कोणाला सांगितलेलं आहे. म्हणून आपण या ठिकाणी कोणीही हे अनिश्चित वाचक किंवा सामान्य सर्वनाम म्हणून म्हणू शकतो. त्याने कोणास कळूच दिले नाही. कोणालाही कळू दिलं नाही. इथे नक्की कोण ते आपल्याला कळत नाही. अनिश्चित आहे. आता प्रश्नार्थक सर्वनाम आणि अनिश्चित सर्वनाम दोन्ही जरी सारखी असली तरी दोघांमध्ये फरक असा आहे की प्रश्नार्थक सर्वनाम यामध्ये प्रश्नचिन्हाने येतं. वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं कारण आपण प्रश्न विचारलेला असतो आणि त्याचं उत्तर काहीतरी आपल्याला मिळणार आहे. आणि अनिश्चित किंवा सामान्य सर्वनामांमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारलेला नसतो. तिथे कोणत्या प्रकारचं उत्तर आपल्याला मिळणारं नसतं. त्या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम किंवा उद्गार चिन्हांचा वापर केलेला असतो. हा दोघांमधला फरक आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवला पाहिजे. आता शेवटचं सर्वनाम आहे आत्मवाचक सर्वनाम. आपण कधी म्हणतो ना आम्ही काय आहोत तुला माहीत नाही. म्हणजे या ठिकाणी आम्ही हा शब्द मी स्वतः वापरला म्हणजे मी स्वतः कोण आहे तुला माहीत नाही असं आपण म्हणतो. कधी कधी राजे म्हणायचे आम्ही जातीनं शिकारीला जाणार. आम्ही म्हणजे स्वतः. जेव्हा आपण आम्ही हे शब्द स्वतःसाठी वापरले जातात तेव्हा ते आत्मवाचक होतात. कदाचित त्यातून आत्मप्रौढी असेल पण ते आत्मवाचक होतात. म्हणजे उदाहरण पाहूया. तो आपणहून मला येऊन मिळाला. आपणहून म्हणजे स्वतःहून. मी स्वतः जातीने लक्ष घालणार. इथे स्वतःच आलेला आहे. मग ज्या सर्वनामातून स्वतः असा उल्लेख होतो, स्वतः या अर्थाचा उल्लेख होतो त्या सर्वनामाला आत्मवाचक सर्वनाम म्हणतात. आता आपण आम्ही ही सर्वनामं पुरुषवाचक सर्वनामांमध्ये सुद्धा होती. मग आता दोघांमध्ये फरक आपल्याला समजून घेतला पाहिजे. तो बघूया. आत्मवाचक सर्वनामे स्वतः या अर्थाने येतात. मग ते आम्ही हा शब्द असेल किंवा आपण शब्द असेल तो स्वतः या अर्थाने आला असतो. आणि पुरुषवाचक सर्वनामे ते आम्ही असतील किंवा आपण असेल ती आम्ही आणि तुम्ही याच अर्थाने येतात. स्वतः या अर्थाने येत नाहीत. आत्मवाचक सर्वनाम एक वचन आणि अनेक वचन या दोन्ही रूपांमध्ये येतात. पुरुषवाचक सर्वनाम ही अनेक वचनामध्ये येतात. आत्मवाचक सर्वनाम आपण स्वतः ही सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम वाक्याच्या सुरुवातीला येत नाहीत. पुरुषवाचक सर्वनाम आपण आम्ही तुम्ही ही वाक्याच्या सुरुवातीला येतात. उदाहरण पुन्हा पाहूया. तो आपणहून मला येऊन मिळाला. आणि दुसरं उदाहरण पहा पुरुषवाचक सर्वनामाचं. तानाजी जिवंत असताना असल्या जीवावरच्या कामगिरीवर आपण जाणार. तानाजी जिवंत असताना असल्या जीवावरच्या कामगिरीवर आपण जाणार. मग आम्ही कशाला आपण जाणार. आपण हा शब्द तानाजी मालुसरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी वापरला आहे. म्हणजे तुम्ही या अर्थाने, पण तो आदराने त्यांना आपण म्हटलं आहे. म्हणजे इथे आपण हा शब्द तुम्ही या अर्थाने आला. आणि तुम्ही हे तुम्हाला माहिती आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. आणि पुढे तो म्हणतोय मग आम्ही कशाला. मग इथे तो स्वतःसाठी सुद्धा ते म्हणायचे तर ते आम्ही हा शब्द आत्मवाचक सर्वनामामध्ये येऊ शकतो. एकंदरीत तुम्हाला आत्मवाचक सर्वनाम आणि पुरुषवाचक सर्वनाम यांमधला फरक चांगल्या पद्धतीने समजला असेल असं मी समजतो. आणि आतापर्यंत आपण जी चर्चा केली, आतापर्यंत आपण जी काही सर्वनामाविषयी माहिती मिळवली
त्याचा आता संक्षिप्त रूपामध्ये आपण एक तक्ता पाहूया। सर्वनामांचे प्रकार: पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम। आणि पुरुषवाचक सर्वनामाचे प्रकार आपण पाहिले होते: प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम। तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वनामाविषयी माहिती जाणून घेतलेली आहे। पुन्हा प्रश्न, हे सगळं जर आपल्याला समजलं असेल ते आपल्याला अधिक पद्धतीने त्या लक्षात राहावं, आणखी त्याचा सराव व्हावा, यासाठी आपल्याला स्वाध्याय सोडवणं अत्यंत गरजेचं आहे। हा सराव कसा करायचा? तर एखादा परिच्छेद घ्या, उतारा घ्या, एखादी कथा तुम्ही वाचत असाल त्यावेळेस तुम्हाला त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारची सर्वनामं आलेत ती सगळी आधी लिहून काढा आणि मग त्या सर्वनामांना त्या प्रकारामध्ये तुम्ही लिहा। म्हणजे काय होईल, सर्वनामं कोणते तेही कळेल आणि सर्वनामांचे प्रकार कोणते आहेत तेही आपल्या लक्षात येईल। पण प्रात्यक्षिक केल्यानंतर ते अधिक लक्षात राहील, म्हणून ते प्रात्यक्षिक रूपामध्ये आपण या ठिकाणी केलं पाहिजे। उदाहरणार्थ मी या ठिकाणी एक स्वाध्याय तुम्हाला दिलेला आहे बघा। सुभाष शाळेत आला, समोरच त्याचा मित्र समीर दिसला। सुभाषला खूप आनंद झाला, तो म्हणाला, मित्रा काय रे, कसा आहेस, बरं वाटतं ना तुला? तू नव्हतास तर मला करमत नव्हतं। सुभाष बोलत होता, बोलताना तो अगदी रडवेला झाला होता। समीरने त्याच्या खांद्यावर हात ठेवला व त्याने सांगायला सुरुवात केली। हा जो परिच्छेद मी तुम्हाला दिलेला आहे, या परिच्छेदामध्ये त्याला हे सर्वनाम सुभाषसाठी आलेलं आहे। उर्वरित जी काही सर्वनामं आहेत, त्याचा, तो, तुला, तू, मला, तो, त्याच्या, त्याने, ही सर्वनामं या परिच्छेदामध्ये कोणासाठी आलेली आहेत त्याचं नाम पुढे लिहा आणि आणखी एखादा उतारा, एखादा परिच्छेद घेऊन, कथा घेऊन त्यातील सर्वनामांची यादी करा आणि त्यांचे उपप्रकार या ठिकाणी तुम्ही लिहा, अधिक सराव करा आणि चांगले यश मिळवा। पुन्हा एकदा आपण या ठिकाणी सर्वनामांविषयी माहिती पाहिली, समजून घेतली। पुन्हा भेटू पुढच्या पाठात पुढच्या शब्दजातीविषयी माहिती घेऊन। तोपर्यंत नमस्कार।